विद्यार्थ्यांनो, नवीन धड्यासाठी आपले स्वागत आहे. क्षार ही आयनिक संयुगे आहेत जी बेससह आम्लाच्या तटस्थीकरणाद्वारे तयार केली जातात. लवण विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात. आज आपण लवणांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. सुरू करण्यापूर्वी मागील धड्याची उजळणी करूया. मागील पाठात तुम्ही शिकलात ॲसिड किंवा अल्कलीची ताकद पीएच स्केल 0 ते 14 नावाच्या स्केलचा वापर करून तपासली जाऊ शकते, जी द्रावणात हायड्रोजन आयन एकाग्रतेचे मोजमाप देते. तटस्थ द्रावणाचा पीएच 7 असतो, तर अम्लीय द्रावणाचा पीएच 7 पेक्षा कमी असतो आणि मूळ द्रावणाचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो. सजीव त्यांच्या चयापचय क्रिया इष्टतम पीएच श्रेणीमध्ये पार पाडतात. एकाग्र आम्ल आणि बेस पाण्यात मिसळणे ही एक अत्यंत एक्झोथर्मिक प्रक्रिया आहे. परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. सामान्य मीठ, रसायनांसाठी कच्चा माल. सामान्य मिठापासून सोडियम हायड्रॉक्साईड, ब्लीचिंग पावडर, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट, क्रिस्टलायझेशनचे पाणी. मुख्य शब्द: सामान्य मीठ, ब्लीचिंग पावडर, बेकिंग सोडा, धुण्याचा सोडा, क्रिस्टलायझेशनचे पाणी, प्लास्टर ऑफ पॅरिस. या धड्याच्या संकल्पना नकाशात पाहूया. जेव्हा तुम्ही मीठ म्हणता तेव्हा तुम्ही सामान्य मिठाचा विचार करू शकता. समुद्राच्या पाण्यात विरघळलेली अनेक क्षारं असतात. या क्षारापासून सोडियम क्लोराईड वेगळे केले जाते. इतर अनेक क्षारांचा वापर इतर क्षेत्रात होतो. क्षार हे ॲसिड आणि बेस यांच्यातील अभिक्रियांची उत्पादने आहेत. पाण्यात विरघळल्यावर क्षार सकारात्मक आयन आणि नकारात्मक आयन तयार करतात. जेव्हा 20 सोडियम क्लोराईड, ज्याला ब्राईन म्हणतात, च्या जलीय द्रावणातून जाते तेव्हा ते सोडियम हायड्रॉक्साईड तयार करण्यासाठी विघटित होते. क्लोरीनसाठी क्लोरो आणि सोडियम हायड्रॉक्साईडसाठी अल्कली तयार केलेल्या उत्पादनामुळे या प्रक्रियेला क्लोरो अल्कली प्रक्रिया म्हणतात. क्लोरीन वायू एनॉडवर आणि हायड्रोजन वायू कॅथॉडवर सोडला जातो. कॅथॉडजवळ सोडियम हायड्रॉक्साईड द्रावण तयार होते. हा क्लोरीन वायू ब्लीचिंग पावडरच्या निर्मितीसाठी वापरला जातो. ब्लीचिंग पावडर क्लोरीनच्या कोरड्या चुन्यावरील कृतीने तयार होते. CaOH2 ब्लीचिंग पावडर हे सूत्र CaOCl2 द्वारे दर्शविले जाते, जरी वास्तविक रचना खूपच जटिल आहे.
ब्लीचिंग पावडरचे उपयोग. कापड उद्योगात कापूस आणि तागाचे ब्लीचिंग करण्यासाठी याचा वापर, कागद उद्योगात लाकडाचा लगदा ब्लीच करण्यासाठी आणि धुतलेल्या कपड्यांना लॉन्ड्रीमध्ये ब्लीच करण्यासाठी केला जातो. हे अनेक रासायनिक उद्योगांमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरले जाते. पिण्याचे पाणी जंतुमुक्त करण्यासाठी, ते निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी अभिकर्मक म्हणून वापरले जाते. जलद स्वयंपाकासाठी बेकिंग सोडा कधीकधी जोडला जातो. या संयुगाचे रासायनिक नाव सोडियम हायड्रोजन कार्बोनेट NaHCO3 आहे. हे खालीलप्रमाणे तयार केले आहे. सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा वापर. बेकिंग पावडरमध्ये मुख्यतः NaHCO3 असते आणि त्याचे इतर घटक CaH2PO4 आणि 2 आणि स्टार्च असतात. NaHCO3 CO2 तयार करते, जे केक किंवा ब्रेडमध्ये बुडलेल्या पिठातून उगवते. यामुळे केक आणि ब्रेड कुळकुळीत आणि स्पॉन्जी होतात. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा देखील अँटासिडचा एक घटक आहे. अल्कधर्मी असल्याने ते पोटातील अतिरिक्त ॲसिड निष्प्रभ करते आणि आराम देते. अग्निशामक साधनांमध्ये सोडा ॲसिड म्हणूनही त्याचा वापर केला जातो. हे सौम्य अँटिसेप्टिक म्हणून काम करते. सोडियम क्लोराईडपासून मिळू शकणारी आणखीन एक रसायन म्हणजे वॉशिंग सोडा. बेकिंग सोडा गरम करून सोडियम कार्बोनेट मिळवता येते. सोडियम कार्बोनेटचे पुनर्क्रियाकरण केल्याने वॉशिंग सोडा मिळतो. हे मूळ मीठ देखील आहे. सोडियम कार्बोनेट आणि सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ही अनेक औद्योगिक प्रक्रियांसाठी उपयुक्त रसायने आहेत. वॉशिंग सोडा वापर. काच, साबण आणि कागद उद्योगांमध्ये सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा वापरला जातो. बोरॅक्स सारख्या सोडियम संयुगांच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. सोडियम कार्बोनेटचा वापर घरगुती कारणांसाठी स्वच्छता एजंट म्हणून केला जाऊ शकतो. याचा वापर पाण्याचा कायमचा कडकपणा दूर करण्यासाठी केला जातो. पाण्याचे रेणूंसह अनेक लवण क्रिस्टल्स म्हणून आढळतात. या पाण्याचे रेणू क्रिस्टलायझेशनचे पाणी म्हणून ओळखले जाते. ज्या क्षारांमध्ये क्रिस्टलायझेशनचे पाणी असते त्यांना हायड्रेटेड लवण म्हणतात. मिठाला हायड्रेट केलेल्या पाण्याच्या रेणूंची संख्या त्याच्या रासायनिक सूत्रातील बिंदू नंतर दर्शविली जाते. उदाहरणार्थ कॉपर सल्फेट क्रिस्टलमध्ये कॉपर सल्फेटच्या प्रत्येक रेणूसाठी पाण्याचे 5 रेणू असतात. क्रिस्टलायझेशनचे हे पाणी कॉपर सल्फेटला निळे बनवते. जेव्हा ते गरम होते तेव्हा ते पाण्याच्या रेणू गमावते आणि पांढरे होते.
ज्या क्षारामध्ये क्रिस्टलायझेशनचे पाणी नसते त्यांना निर्जल मीठ म्हणतात. ते सामान्यतः पावडर म्हणून आढळतात. स्फटिकीकरणाच्या पाण्याच्या संकल्पनेवर आधारित खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. जिप्सम 373 केवर काळजीपूर्वक गरम केल्यावर ते कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट बनवण्यासाठी पाण्याचे रेणू अंशतः गमावते. याला प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतात. हा पदार्थ फ्रॅक्चर झालेल्या हाडांना योग्य स्थितीत आधार देण्यासाठी डॉक्टर प्लास्टर म्हणून वापरतात. प्लास्टर ऑफ पॅरिस ही एक पांढरी पावडर आहे आणि पाण्यात मिसळल्यावर जिप्समच्या निर्मितीमुळे ते कडक घन वस्तुमानात सेट होते. मुद्दे: मीठ हे ॲसिड आणि बेस यांच्यातील अभिक्रियांचे उत्पादन आहे. आम्ल आणि तळ एकमेकांना तटस्थ करून संबंधित क्षार आणि पाणी तयार करतात. दैनंदिन जीवनात क्षारांचे विविध उपयोग आहेत. क्रिस्टलायझेशनचे पाणी म्हणजे मिठाच्या प्रत्येक फॉर्म्युला युनिटला त्याच्या क्रिस्टलीय स्वरूपात रासायनिकरित्या जोडलेल्या पाण्याच्या रेणूंची निश्चित संख्या.